अध्यात्माचा सर्वात मोठा मार्ग कोणता असेल, तर तो आहे जीवन. जर आपणास रोजचे जीवन कसे जगावे हे समजले, तर तो मुक्तीचा एक मोठा अनुभव ठरू शकतो. पण त्यासाठी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मात्र योग्य असली पाहिजे. नाहीतर खूपच मोठी गडबड होते. सुरुवात करण्याअगोदर आपणास हे लक्षात घ्यायला हवं, की आपल्या जीवनात आपणास एकच पर्याय निवडायचा असतो. आणि तो तुमच्या करिअरबद्दल नाही, लग्नाबद्दल नाही, की देव शोधायचा आहे की नाही याबद्दल सुद्धा नाही. लोकांना स्वतःवरती उगाच इतक्या बंधनाचे ओझे घालून घ्यायची सवय असते. पण हे सर्व सोडून देऊन आपणास फक्त एकच मूलभूत आणि खराखुरा निर्णय घ्यायचा आहे, की मला आनंदी व्हायचे आहे की दुःखी व्हायचे आहे. इतका सोपा हा प्रश्न आहे. आणि एकदा आपण यातला पर्याय निवडला, की आपल्या जीवनाचा मार्ग अगदी अगदी स्पष्ट होतो. बहुतांश लोक स्वतःला हा पर्याय देण्याचे धाडसच करत नाहीत. कारण त्यांना वाटतं, की ते आपल्या हातात नसतं. कोणीतरी म्हणेल कदाचित, "अर्थातच मला आनंदीच राहायचं आहे, परंतु माझी बायको खूप भांडखोर आहे." म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, की जर बायको माझ्याशी भांडली नाही, तरच मी आनंदी राहू शकेन. पण हा खरा प्रश्नच नाही. प्रश्न इतका सोपा आहे, की तुम्हाला आनंदी राहायचे की नाही? हा प्रश्न इतका साधा सरळ केल्यानंतर आपल्याला वाटेल, की खरंच हे आपल्या हातात आहे? पण आपल्या मनात बसलेल्या प्राधान्यक्रमाच्या गोष्टी आहेत, त्याच फक्त आपल्या आडव्या येतात. असं म्हणू, की खूप दिवस आपण एखाद्या जंगलात भरकटलो आहोत आणि अन्नाशिवाय बरेच दिवस दिवस उपाशी आहोत आणि शेवटी आपण कसे तरी आपल्या घरी पोहोचतो आणि पोहोचल्यावर आपली आई आपणास विचारते, "अरे रे रे, काय अवस्था झाली आहे तुझी? थांब, तुला काहीतरी खायला आणून देते." तुला काय खायला पाहिजे बरं? आता परिस्थिती अशी आहे, की काही जरी मिळालं तरी आपली हरकत नाही. आपणास त्याचा विचार सुद्धा करायला नको वाटतं. आपण फक्त म्हणतो अन्न. कारण त्यावेळी आपणास खरंच अन्नाची गरज असते. आपल्या खाण्याबाबतच्या आवडी-निवडीचा तिथे काहीच संबंध नसतो. तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्हाला आनंदी व्हायचे आहे का? आणि जर त्याचं उत्तर होय असेल, तर त्याला कोणत्याही अटी जोडू नका. कारण प्रश्नाचा अर्थच असा आहे, की इथून पुढे तुमच्या जीवनात काहीही घडो, तुम्हाला आनंदी राहायचे आहे का? आणि आता जर तुम्ही होय म्हटला, तर कदाचित तुमची बायको तुमच्याशी भांडूही शकते. तुमचा मुलगा तुम्हाला नीट वागवणारही नाही. बाकीचे तुमच्याशी चांगले बोलणारही नाहीत. शेअर बाजार कोसळेल. तुमचा व्यवसाय तोट्यात जाईल. एखाद्या हायवेवर तुमच्या गाडीचा रात्री अपरात्री बिघाड होईल. अशा गोष्टी आतापासून शेवटपर्यंत तुमच्या जीवनात घडूही शकतील. पण जर तुम्ही जीवनाच्या उच्च मार्गावरून चालायचे ठरवले आहे, तर तुम्ही दिलेले होय हे उत्तर मनापासूनचे आहे. तिथे कोणतेही किंतु परंतु नाहीत. तो आनंद तुमच्या हातात आहे की नाही हा वास्तविक प्रश्नच नाही. अर्थातच तो आपल्याच हातात आहे. पण ज्यावेळी आपण म्हणतो, की मी आनंदी असेन, पण त्यापुढे त्याला वेगवेगळ्या अटी लावतो, त्यावेळी मात्र ते आपल्या हातात नसल्यासारखे वाटते. कोणतीही अट तुमच्या आनंदावर मर्यादा निर्माण करते आणि या जीवनातील सर्व गोष्टी आपण आपल्या मनासारखं घडवणं कधीच आपल्या हातात नसतं. त्यामुळे तुम्हाला हे उत्तर बिनशर्तपणे द्यावे लागेल. जर तुम्ही ठरवलं, की आत्तापासून पूर्ण जीवनभर मी आनंदी राहणार आहे, तर तुम्ही फक्त आनंदीच नाही, तर एक आत्मज्ञानी व्यक्ती होऊन जाल. बिनशर्त आनंद हे त्यातील एक सर्वोच्च तंत्र आहे. तुम्हाला संस्कृत समजण्याची किंवा ग्रंथ वाचण्याची गरज नाही. या जगाचा त्यागही करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला हृदयापासून ठरवायचे आहे, की मला आनंदी व्हायचे आहे. मग काहीही घडो आणि हाच अध्यात्माचा आणि जागृत होण्याचा खरा मार्ग आहे. एकदा का तुम्ही बिनशर्तपणे आनंदी व्हायचं ठरवलं, की अटळपणे तुम्हाला आव्हान देणाऱ्या काही गोष्टी घडणार आहेत आणि इथेच तुमच्या निश्चयाच्या दृढतेची कसोटी आहे. ज्यांचा आपण विचारही केला नाही, अशा हजारो गोष्टी घडू शकतात. त्या घडतील की नाही हा प्रश्न नाही, पण त्या घडत राहतील. त्यावेळी सुद्धा आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो का?
हा खरा प्रश्न आहे. या जीवनाचा हेतू आनंद घेणे आणि अनुभवापासून शिकणे हा आहे. या पृथ्वीवर तुम्ही दुःख सहन करण्यासाठी नाही आलात. तुम्ही दुःखी असल्यामुळे जगात कोणालाही त्याचा उपयोग होत नाही. आपल्या डोक्यात कोणतेही तत्वज्ञान असू द्या. आपण जन्मलो आहोत आणि एक दिवस मरणारही आहोत, हेच सत्य आहे. आणि आपणास ठरवायचे आहे की या दरम्यानच्या काळातील जीवनाचे अनुभव आपण आनंदाने घेणार की नाही. प्रसंग ठरवत नाही तुम्ही आनंदी होणार की नाही. ते तर फक्त घडणारे प्रसंग आहेत. ठरवणारे तुम्हीच आहात की तुम्हाला आनंदी व्हायचे की नाही. मी जिवंत आहे या एकाच कारणावरून सुद्धा तुम्ही आनंदी होऊ शकता. या सर्व गोष्टी माझ्या जीवनात घडत आहेत. मी त्या अनुभवत आहे म्हणून आनंदी राहू शकता आणि आनंदाने मरूही शकता. जर आपण या पद्धतीने विचार करून राहिलो तर आपले हृदय नेहमी खुले आणि जीवन ऊर्जा नेहमी मुक्त असेल. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आनंदाने अनुभवणे हीच एक संयुक्तिक गोष्ट आहे. पण आपण प्रत्येकाने स्वतःच्या जीवनाला एक खूप गंभीर गोष्ट म्हणून समजले आहे. जर आपण विचार केला तर आपली संपूर्ण आकाशगंगा सुद्धा या पूर्ण विश्वाच्या दृष्टीने एक छोट्याशा कणा एवढी आहे. आणि उद्या जर ती अचानक नाहीशी झाली तरी त्याला काहीही फरक पडणार नाही. आणि मग या आकाशगंगेच्या तुलनेत, या विश्वाच्या तुलनेत आपले ते अस्तित्व काय? आपल्यासारखेच किंबहुना आपल्याहूनही महान असणारे किंवा स्वतःला महान समजणारे अनेक जण या पृथ्वीवर होऊन गेले आहेत. ते सध्या कोठे आहेत? जमिनीतील मातीच्या वरच्या थरामध्येच ना. आपण काय होणार आहोत? त्यांच्याप्रमाणेच या मातीत मिसळणार आहोत ना. आपण कधी ना कधी मरणारच आहोत. आणि आजच्या युगात हे मरण आज येते की उद्या याचा देखील भरवसा नाही. त्यामुळे मृत्यूपर्यंतचा हा जो सीमित काळ आपल्या हातात आहे, तो असा ना तसा संपणारच आहे. मग तो दुःखात घालवणं किंवा स्वतःला व इतरांना त्रास करून घेणं यात कोणता शहाणपणा आहे? त्यामुळे स्वतःला आणि जीवनाला गंभीरतेनं घेणं थांबावं लागेल आणि उरलेला काळ आनंदाने जगण्याचाच मार्ग आपणास निवडावा लागेल. या विश्वातले आपले खरे स्थान जाणून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वैश्विक घटना रोजच न चुकता नियमितपणे घडत आहेत. सूर्य रोजच नेमाने उगवत आहे. खरे तर हा सूर्य जर चुकून आठवडाभर उगवलाच नाही तर या पृथ्वीवर काय गंभीर भयंकर गोष्टी घडतील हा अभ्यासाचाच एक भाग आहे. पण तो रोज नियमितपणे उगवतो. सर्व ग्रह सुद्धा आपल्या कक्षेत नियमित फिरतात, कोणताही अपघात न होता. सर्व झाडे, प्राणी नेहमीप्रमाणे आनंदी असतात आणि ही सर्व दुनिया अगदी सुरळीत चालू आहे. आणि आपण मात्र आपल्या कपड्यावर एक डाग पडला, कोणीतरी आपल्याविषयी वेगळा शब्द बोलला आणि म्हणून आपला पूर्ण दिवस बेकार गेला. हे कसं शक्य आहे? तो मला नीट बोलला नाही किंवा त्याने माझ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले. ही गोष्ट या सर्व विश्वातील इतर गोष्टींपेक्षा तुमच्यासाठी खूप मोठी असते का? खरेच आपण स्वतःला वास्तवात आणलं पाहिजे. आपल्या मनात स्वतःबद्दल जे विचार आणि संकल्पना बनवल्या आहेत, त्याच्यात खरेपणा आणि प्रामाणिकपणा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरेच आपण किंवा आपले विचार हे एवढे महत्त्व देण्यासारखे आहेत का? याचा विचार केला पाहिजे. आपल्या आनंदाच्या व्याख्या एवढ्या खुज्या आणि बेकार का आहेत? याचाही आपण थोडा विचार केला पाहिजे. खरे तर आनंदी असणे हे लहानपणापासून आपल्यासाठी शिक्षेचेच निमित्त ठरतं. लहान मुलं आनंदाने खेळू लागली, ओरडू लागली, नाचू लागली, की लगेच मोठी माणसं त्यांना दटावतात, गप्प बसवतात, अगदी मारही देतात. आणि जर तेच मूल रुसून कोपऱ्यात बसलं किंवा रडायला लागलं, की लगेच त्याची समजूत काढायला जातात. त्याचं सगळं ऐकून घेतात किंवा त्याच्या मनासारखं करतात. म्हणजे त्या मुलाच्या लक्षात येतं, की इथं आनंदी असण्यापेक्षा, हसून राहण्यापेक्षा दुःखी असण्यातच जास्त फायदा आहे. आपल्याकडे लक्षही दिलं जातंय आणि आपणास हव्या त्या गोष्टी पण मिळतायत. आणि त्याच्याही नकळत त्याच्या मनात या संवेदना साठवल्या जातात. आणि म्हणूनच ज्यावेळी इतरांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं, त्यावेळी रडणं, विव्हळणं, रुसणं, तक्रार करणं हेच प्रकार उपयोगी मानले जातात. लहान मुलंच नाही तर मोठी माणसंसुद्धा या पद्धतीत तरबेज असतात. एकमेकांना भेटल्यावर मोठी माणसेसुद्धा त्यांच्या तक्रारीचा पाढा किंवा आपण किती दुःखात आहोत किंवा आपल्यावर कसा अन्याय होत आहे, हे अगदी रंगवून सांगत असतात. असं केल्याने आपण लोकांचे लक्ष, त्यांच्या संवेदना वेधून घेत आहोत, असंच त्यांना वाटत असतं.
आणि मग तीच आपल्या मनाची सवय बनून जाते. आनंदी व्यक्तीकडे समाजाकडून दुर्लक्ष केलं जातं. एक प्रकारे त्याचा तिरस्कार होतो. त्यामुळे आनंदी असणं किंवा आनंदी राहणं एखाद्या अपराध्यासारखं असतं. नकळतच त्यामुळे इतरांकडे बघून दुःखी राहण्याचीच प्रवृत्ती तयार होते. आणि या गोष्टीमुळेच आपल्याकडे लक्ष दिलं जात आहे, हीच आपली समाधानाची किंवा आनंदाची बाब समजली जाते. आणि आनंदाची संकल्पना या बोलण्यामुळे पूर्णच बदलून जाते. याच्या बरोबरीनेच आनंदाच्या कल्पनेला तुलनेचीही जोड दिली जाते. त्यामुळे तर ती व्याख्या आणखीच बिघडून जाते. आपण समाजात राहत असल्यामुळे इतरांकडे बघून जगण्याची प्रवृत्ती अगदी प्रखर असते. आणि मुलांना तर लहानपणापासून इतरांच्या पुढे जाण्याची, धावण्याची प्रेरणा दिली जाते. अगदी शाळेत सुद्धा तो काय शिकतो, त्याला काय समजतं किंवा तो काय करू शकतो, यापेक्षाही तो इतरांच्या किती पुढे आहे, यावरूनच त्याचे कौतुक केले जाते. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप एखाद्या शर्यतीसारखे असते. त्याच्यात पहिल्या आलेल्या मुलालाच जास्त महत्त्व दिलं जातं आणि तो त्याच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. आणि त्याच्यासाठी आपला आनंद म्हणजे इतरांनी माझ्या मागं असणं असाच तयार होतो. इतरांचे अपयश हे त्याच्या आनंदाचे कारण असते आणि इतर मुलांना त्याचे यश हे आपल्या दुःखाचे कारण असते. आणि यातूनच आनंद म्हणजे आपण नेहमीच कुणाच्या तरी पुढं असलं पाहिजे अशी संकल्पना तयार होते. जास्त कशाला, पण समाजात सुद्धा आपला आनंद मोजण्यासाठी शेजाऱ्याच्या घरापेक्षा माझ्याकडे जास्त काय आहे यालाच महत्त्व दिले जात नाही काय? शेजाऱ्याकडे 4 लाखाची गाडी असेल तर माझ्याकडे 5 लाखाची असावी, ही आपल्या आनंदाची व्याख्या असत नाही का? जर समजा 100 वर्षापूर्वी भारतातील एखाद्या खेड्यात राहत असतो आणि शेजाऱ्याकडे एक म्हैस असती, तर आपल्याकडे 2 म्हशी असाव्या, हीच आपल्या आनंदाची व्याख्या झाली नसती का? त्यामुळे आपल्या आनंदाची व्याख्या आपण नीट तपासून घ्यायला हवी आणि ती सुधारायला हवी. अन्यथा आपले जीवन आनंदाच्या या खोट्या कल्पनेतच आयुष्यभर घोटाळत राहील आणि या क्षणिक सुखदुःखाच्या डोहात आपण अडकून पडू आणि आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या शक्तीचा आपणास शोधही न लागता दुबळ्या माणसाप्रमाणेच दुःखामध्ये जगत राहू आणि हे जीवन असंच असतं अशी स्वतःची समजूत पण घालू. या जगात निर्माण करणारी जी शक्ती आहे, तिने आपणास आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला अगदी बारकाईने लक्ष देऊन परिपूर्ण बनवले आहे. अगदी महाकाय प्राणी ते मुंगी कीटक यासारखे लहान जीवसुद्धा, मोठमोठ्या वृक्षापासून साधारण गवत तृणापर्यंत सर्व जीव त्याने पूर्ण कौशल्याने आणि मोठ्या मेहनतीने तयार केले आहेत. आणि आपण माणूस त्या निर्मितीमध्ये बुद्धीच्या जोरावर काहीतरी फरक करतोय आणि स्वतःची महानता ठसवण्याचा प्रयत्न करतोय का? या निर्मिकाला आपण जर काही भेट देऊ शकत असेल, तर ती म्हणजे त्याच्या निर्मितीवर पूर्ण आनंद व्यक्त करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं. त्या निर्मात्याला आनंदी माणसासोबत थांबायला आवडेल की दयनीय दुःखी माणसासोबत? तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न काही अवघड नाही. समजा तुम्ही निर्मिक आहात आणि तुम्ही ही पृथ्वी, निसर्ग, सर्व काही रचना तयार केली आहे आणि तुम्ही एका माणसाला पृथ्वीवर पाठवले आणि त्याला तुम्ही विचारले, "कसा आहेस?" आणि तो म्हणेल, की "मला इथे अजिबात चांगलं वाटत नाही." का? काय झालं? "ते झाड बघ, 4 ठिकाणी वाकलंय. मला ते सरळ हवं होतं." तो माणूस माझ्याशी नीटच बोलत नाही. त्या माणसानं खोटं बोलून माझे ₹500 पळवले. त्या माणसाकडे माझ्यापेक्षा चांगलं घर आहे. तो माणूस कसा गबाळ्यासारखाच आहे. तो मला सहन होत नाही. माझं नाक जरा मोठंच आहे. माझे कानसुद्धा जरा बारीकच आहेत. मी आणखी थोडा उंच असायला हवा होतो. मला सगळंच खूप वाईट वाटतंय. या पृथ्वीवर काहीच आवडण्यासारखं नाही. बरं मग इतर प्राणी तरी कसे आहेत? प्राणी? मुंग्या आणि डास नेहमी चावत असतात. किती त्रास देतात. रात्रीच्या वेळी बाहेर जाताना मला सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते. काही प्राण्यांचा आवाज खूपच भयानक आहे आणि काही काही प्राणी कोठेही घाण करतात. मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं? देवाला हे सर्व ऐकायला आवडेल? तो म्हणेल, "तू म्हणजे तक्रार करणारी एक मशीनच आहेस." नंतर तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारेल, "तुला पृथ्वीवर कसं वाटत आहे?" तर त्या व्यक्तीचं उत्तर असं असेल, "मला खरंच खूप आनंद वाटत आहे.
मी ज्या ज्या गोष्टीकडे पाहतो त्याची रचना पाहून माझ्यामध्ये आनंदाचे तरंग निर्माण होतात. जेव्हा मी वाकलेल्या झाडाकडे पाहतो, मला नम्रतेनं झुकणं समजतं. जेव्हा मुंगी येते आणि मला चावते, मला आश्चर्य वाटतं, की एवढा छोटा प्राणी माझ्यासारख्या बलाढ्य प्राण्याला सुद्धा चावण्याइतका धाडसी कसा असू शकतो? आता तुम्ही अंदाज करू शकता, की देवाला कोणाजवळ थांबायला आवडेल. योगी परंपरेमध्ये देवाचे एक प्राचीन नाव आहे, सच्चिदानंद. म्हणजे निरंतर टिकून राहणारे चैतन्य. आणि त्याला शोधायचे असेल, तर आपल्याला आनंदी राहायला शिकलेच पाहिजे आणि हाच जीवनाचा सुंदर मार्ग आहे. हाच जीवनाचा सुंदर मार्ग आहे.